सततची नापिकी आणि अवकाळी पावसाच्या फटक्यानं बळीराजा इतका हतबल झालाय की कर्जफेडीसाठी आपली पोटची मुलं विकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे। बुलढाणामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय, पाहूयात हा रिपोर्ट। निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर, कोरड्या आणि ओल्या दुष्काळानं बळीराजा हतबल। सततच्या नापिकीनं बळीराजाच्या डोक्यावर कर्जाचा वाढता डोंगर। कर्ज फेडण्यासाठी पोटच्या मुलांना काढलं विकायला। काळीज पिळवटून टाकणारी ही बातमी येते बुलढाण्यातून। हे आहेत बुलढाण्यातील शेतकरी राजू नाकाडे। त्यांची 5 एकर शेती आहे। शेती पिकवण्यासाठी त्यांनी SBI आणि इको बँकेकडून कर्ज काढलंय। मात्र सततच्या दुष्काळानं शेतातून उत्पन्न निघत नसल्यानं त्यांना कर्जाची परतफेड करता आलेली नाही। शेतातून उत्पन्न नाही, जवळ पैसे नाहीत, तर दुसरीकडे कर्जफेडीसाठी बँका थांबायला तयार नाहीयेत। अशा परिस्थितीत कर्ज भरण्यासाठी हतबल झालेल्या नाकाडे पती पत्नीनं काळजावर दगड ठेवून स्वतःची पोटची मुलं विकायला काढली आहेत। 7 वर्षापासून जवळपास दुष्काळी परिस्थिती आहे आणि पुनर्गठन बँकेचं चालू आहे। त्या उत्पादन केलेल्या मालाला भावच नसल्यामुळे आमचं उत्पादन खर्चसुद्धा त्यात निघू शकत नाही आणि घर खर्चसुद्धा चालू शकत नाही। कारण की मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं लग्न आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आत्महत्या करावं वाटते। पण एक असा विचार येतो की मागे परिवार आहे, यांना कोण सांभाळणार आहे। आम्हाला येणाऱ्या पेरणीची सुद्धा आमच्याकडे सोय नाही। राजू नाकाडेंवर सध्या SBI आणि इको बँक मिळून जवळपास 6 लाखांचं कर्ज आहे। हे कर्ज फेडण्यासाठी दोन्ही बँकांकडून सतत त्यांना कर्जफेडीसाठी नोटिसा येत आहेत, तर मोबाईलवरही वारंवार कर्जफेडीचे मेसेज येत आहेत। घरात 2 वेळचं खाणं मुश्किल झालं असताना बँकांचं कर्ज फेडायचं तरी कसं? कुटुंबाची हालाखीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नावही घेत नाहीयेत। कर्जफेडीच्या विवंचनेत असतानाच अखेर त्यांनी सरकारला आर्त साथ घातली आहे। माझी मुलं विकत घ्या आणि मला कर्जमुक्त करा। आम्हाला बँकेचे मेसेज आणि फोन येतात की बाबा तुमच्याकडे कर्ज भरा, अन्यथा कारवाईला सामोरं जाण्याची तुम्हाला पाळी येईल। मग आता आम्हाला हे असं तगादा लावल्यामुळे हा विचार मनात येतोच की बाबा आता काय करायचं पुढे, काय नाही। आणि येणाऱ्या वर्षी शेती कशी करायची, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। त्यात बँकेचा त्रास तर आहेच आणि कोणी आता म्हणजे सावकारसुद्धा उभं करत नाही प्रायव्हेट, आणि बँकासुद्धा आता कर्ज देणार असं वाटते की बाबा सरकारनं मुलं घ्या आणि ते त्यांनी घ्यावं आणि आम्हाला आमचं कर्जमुक्त करावं। एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा आणि विधान परिषदेत रणकंदन माजलंय। कर्जमाफीच्या श्रेयाच्या राजकारणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडलेत, तर दुसरीकडे कर्जाच्या बोजापायी राज्यातला बळीराजा मात्र दिवसेंदिवस खचत चाललाय। लाखोंचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजावर आत्महत्येची, पोटची मुलं विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे। तेव्हा या मायबाप सरकारला एकच विनंती आहे, कर्जमाफीचं श्रेय कुणीही घ्या, पण बळीराजाचा सातबारा आता कोराच करून द्या। राहुल खंदारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा।